विठ्ठलाचं घेतलं पाहिजे. पुणे देवाला पुणे देवा आपला उद्धार होईल. मग साधन सोपं आहे आणि सरळ शेवटचे दिवस सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वभूनी, 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 तुका म्हणे सोपे आहे सर्वभूनी. सहना तुझी एकाचे, सहना तुझी एकाचे, नलकी दयान जालवनांतरा, नलकी दयान जालवनांतरा. सहना तुझी एकाचे, सहना तुझी एकाचे, नलकी दयान साधन सोपा महाराज केलं पाहिजे. तुम्हाला परमार्थ म्हणत असेल तेव्हा साधन हे करावं लागेल. देवाची प्राप्त करावं असेल तुम्हाला या चिंतनात तुम्हाला चिंतन करावं लागेल. देवाचं चिंतन केल्यानंतर तुमचे पाप नष्ट होतात आणि तुमचे अंतरचे विकार नष्ट होतात. आपण जर मनापासून केलं महाराज तुम्हाला भगवान परमात्मा भेटण्याकरता उचित लागत नाही. म्हणून जीवनामध्ये संतांच्या तुम्ही जर संगतीत गेलं पाहिजे. संतांनी काय केलं पाहिजे की आपण आपले कार्यक्रम रोखले आहे. आपला चांगले सत्कर्म करायचं असेल तुम्हाला संतांसाठी जावंच लागेल. तुम्हाला दुसरा मार्ग
नाही. म्हणून या संताच्याच तुम्हाला मागे जावं लागेल. अवघे माझ्या मागाच्या अगोदर तुम्हाला पोटवर खाल्लं तेव्हा तुम्ही माझ्या मागे आल्यानंतर यायला लागेल. अवघे माझ्या मागे आधी त्याचं पोट भरे पुढे मनाचं भरे. तेव्हा तुम्ही जर माझ्या मागे येसाल तेव्हा तुम्ही माझ्या मागे आले नाही तुम्हाला भेटणार. म्हणून तुम्हाला या संतांत संग जावं लागेल. मग कृष्ण अवतारात बी संत संघ होते आणि राम अवतार बी होते. मग तुमच्या संबंध आहे का? ज्यावेळेस या रामायणामध्ये रामायण प्रसंग सांगेल जेव्हा रावण खाली पडला, रावण मूर्तीत पडल्यानंतर रामाने प्रश्न केला, हे रावणा आज तू जर मरण पावला. ज्यावेळेस रावण उत्तर दिलं मला ऐका. रावण म्हणतात हे रामा जेव्हा तू त्याचा भाऊ होता म्हणून तू वाचला. माझा भाऊ कसं काय ना म्हणून मेलते. म्हणून जीवनामध्ये नाव घेतलं पाहिजे. भावात भांडणे केली पाहिजे महाराज. बघा रामासंग लक्ष्मण होता म्हणून राम वाचला. रामासंग रावण बिभीषण चाट दिली म्हणून रावण मेला. म्हणून जेव्हा रावण सांगितलं बघ रामा तुझा भाऊ आहे माझा भाऊ नाही आहे. जेव्हा माझं मरण मला माहित नाही तुला मरण माहित नव्हतं बिभीषण सांगितलं बाण मार या सागर आठव जेव्हा रावण मरेल. तुला रामन कोण सांगितलं? माझ्या भावाने सांगितलं म्हणून मेलो रे आणि मरत नव्हतो. म्हणून जीवनामध्ये भावाची संगत केली पाहिजे महाराज. भाव चांगले राहिले पाहिजे. हेच जीवनामध्ये जर केलं तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही. म्हणून नामचिंतन केलं पाहिजे. हे शिकण्याकरता नामचिंतन केलं पाहिजे. रामायण ऐकलं पाहिजे, भागवत ऐकलं पाहिजे. या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. निवड भागवत ऐकत नाही पण ते आपण ते सार मनात शिकल्या पाहिजे. म्हणून आपण या जीवनामध्ये जर चांगले सत्कर्म केले, चांगले कार्य केले तर आपल्याला काही भगवान पुराणा प्राप्त होण्याकरता